कर देताना आपल्याला पाहायला मिळतील। एकाच जंगलातील आपण चर्चा वाघ आणि बिबट्यांची छेडलीच होती। पाहायचे आता हा मोठा सामना सुरू होते। समालोचन कक्षामध्ये बदल होईल। समालोचन कक्षामध्ये टिटवाळा कल्याण ग्रामीण मधील कोंढेरी गावचे सुपुत्र विश्वास केनेसर जोडले जातील। ऐकूया त्यांचा गोड आवाज। धन्यवाद। यस धन्यवाद सुनीलजी शेळके सरांचा आवाज आपण ऐकलात मागील मॅचमध्ये। पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल। मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय। कार्यसम्राट कार्यकुशल सन्माननीय किसनजी कतोरे साहेबांच्या नावाला साजेची अशी स्पर्धा आपण पाहतोय। आमदार चषक 20-25 दरार आणि दरम्यान मॅच आपण पाहतोय। एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवली त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स अंबारशे। गावदेवी मातेचा आशीर्वाद दोन्ही संघाने घेतला आणि मताच्या आतमध्ये सलामीची जोडी शुभम आणि गणेश। पहिला चेंडू आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत। तत्पूर्वी इथे मात्र हा डॉट चेंडू मताच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतोय। आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स संघर्ष चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते। या षटकामध्ये अपील देखील लाऊड अपील झाली होती, परंतु पंच इथे तटस्थ आहेत। पंचांचा वाईटचा इशारा, कदाचित वाईट वाचवण्यासाठी ही अपील देखील झाली असावी, कारण की बऱ्याचदा असं घडत असतं। आणि सध्याच्या घडीला टीम अंबरशेला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये शुभम आणि गणेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सातत्याने चांगला खेळ या दोन्ही संघांनी देखील इथून मात्र करावा लागेल, कारण की उद्या मेगा फिनालेचा दिवस आहे आणि मेगा फिनालेमध्ये नक्कीच सामने प्रत्येकी 6-6 षटकांचे असतील। या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची। 6 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। इथे मात्र झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस, झेल देखील सुटला आणि हा येतोय दमदार चौकार। शुभमच्या बॅटमधून चौकार आणि इथे स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता। लाऊड अपील देखील होती, परंतु इथे पंच तटस्थ आहेत। पंचांचा लेग वाईजचा इशारा होतो। लेग वाईजच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती अंकित केली जाईल। गणेश आणि शुभमला आपण पाहतोय या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि सध्याच्या घडीला आपण आमदार चषक देखील पाहतोय। नाईटची स्पर्धा देखील आपण नक्कीच मागे पाहिल्या होत्या आणि सातत्याने विचार केला तर आई बागेश्वरी चषकची भव्य दिव्य टेनिस स्पर्धा देखील आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे। बाबू खाडे आणि त्याचबरोबर विवेक अजय विडवी यांच्या वतीनं ती स्पर्धा असेल आणि दरम्यान हा चौकार देखील होतोय। पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर तब्बल 1 लाख रुपये असेल। नक्कीच तालुका हाफसाठी देखील 50,000चं कॅश प्राईज असेल आणि की ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यांनी सहभाग नोंदवून घ्यायचा आहे, कारण की येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी हा कालावधी असेल या स्पर्धेचा। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इथे मात्र या स्पर्धेचा मेगा फिनाले असेल आणि सध्या आपण आमदार चषक पाहतोय। हा मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय। कॉटन बॉलची संधी आणि इथे मात्र संधीचं सोनं केलं आहे। राजने चांगला झेल टिपला। फलंदाज होतोय बाद गणेश। बॅक टू द पवेलियन। विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये प्रस्थापित झाला। नक्कीच 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज राजने आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी तो देखील करतोय।
नवीन बॅटरमध्ये आतमध्ये आता कल्पेशला यावं लागलं. इनॅट नंबर 3 वरती कल्पेशला आपण पाहतोय. अंबर्श आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर खातिवळी असे दोन्ही मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आता मात्र या मुरबाडच्या नगरीमध्ये पाहायला मिळत आहेत. वडव्या बाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि तत्पूर्वी या 2 धाव फलकावरती अंकित होतील. चांगली या ठिकाणी मात्र धावसंख्या बिल्डअप करावी लागेल, कारण की समोर आपण पाहिलं तर अंबरचे संघ त्यांच्याकडे देखील मोठा बॅटिंग लाईनअप आहे. मेजर असतील त्यांच्यामध्ये नक्कीच क्षमता मोठे फटके मारण्याशी. नक्कीच आपण विचार केला तर अंबरशे आणि शेरे हे दोन्ही गाव बाजूबाजूला आहेत आणि शेरेगावचा सुपुत्र आता IPL खेळणार आहे आणि त्याच्यासोबत अनेकदा कितीतरी वेळा आमच्या मेजरने देखील खेळ खेळला. अनेक स्पर्धामध्ये ते एकत्र देखील असायचे, परंतु एकाने कार्यकाळ वेगळा साधला. मुंबई पोलीसमध्ये त्यांची वर्णी लागली आणि दुसऱ्याने नक्कीच क्रिकेटवरती विश्वास दाखवला आणि नक्कीच विश्वासाला देखील त्याच्या यश आलं. या क्रीडांगणावरती देखील आपण ओमकारला नेहमीच पाहिलंय. मागील वर्षी स्पर्धेमध्ये देखील त्यांनी खेळ चांगला केला होता, परंतु या वर्षी आता नक्कीच ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. परंतु एक जमेची बाजू म्हटली तर मुंबई संघाने त्याच्यावरती बोली लागली नव्हती, परंतु हैदराबादने त्याला ओळखलं आणि हिऱ्याची परख मला तर वाटतं मुंबईपेक्षा बाहेरच्या लोकांना जास्त समजायला लागली आहे. परंतु जसा हैदराबादने त्याला IPLमध्ये घेतला, तदनंतर मात्र मुंबईने त्याला नक्कीच आपण पाहिलं तर विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला नक्कीच आपल्या संघामध्ये दाखल केलं. दरम्यान घडलंय काय, भर दिवसा धावांची चोरी केली जाते. जिथे सिंगल होतं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली जाते. शांत आणि शांत अशी सुरुवात इथे मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावफलकावरती आहेत. अमोलजी कथोरे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक आणि नेहमीच आमदार चषक नक्कीच अनेक वर्षांपासून ते ठेवत आहेत आणि यावर्षी देखील दिमागदार भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं. ओ स्विच हिट आणि ते मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. बॅकवर्ड पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. ओव्हर द लाईन दणदणीत खणखणीत चौकार. दरम्यान चौकार देखील येतोय. चांगली इनिंग आता साकारली जाते. हो, हा इथे मात्र बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्या बात आहे. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आणि त्याच्यावरती देखील यश मिळालंय. बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक चौकार. चांगली या ठिकाणी मात्र बॅटिंग आणि चांगली इनिंग साकारत असताना शुभमला आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. हो, आता मात्र परफेक्टली यॉर्कर शेंडू होता, त्याला सन्मान दिला. ऑन ड्राईव्ह केलं होतं तिथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक होते आणि आता धाव मिळणार नाहीये. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. धावसंख्या 22 धावा. ओ स्विच केलाय. पुन्हा गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय. डीप पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. उद्या या संघातील या दोन्ही संघातील अनेक खेळाडू आपल्याला तालुका हापमध्ये परवाच्या दिवशी खेळताना पाहायला जरूर मिळतील, कारण की या दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर कल्पेश, शुभम, एका बाजूला मेजर आणि सध्याच्या घडीला वैयक्तिक आपल्या गावाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय
आई गावदेवी स्पोर्ट्स संभार्श, दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती एक गडाच्या मोबदल्यामध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. सत्तावीस धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जात आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर धावा आल्या होत्या त्या म्हणजे तब्बल 12 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर गणेशने 15 धावा खर्च केल्यात. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आहे आणि तितकंच धमाकेदार हे भव्य दिव्य आयोजन असतो. आणि ही स्पर्धा झाल्यानंतर पुनश्च या क्रीडांगणावरती नेक्स्ट स्पर्धा आपण पाहणार आहोत. देवगाव टायगर्स आयोजित सर्वेश तेलवणे चषक आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर बागेश्वरी चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. अनेकदा नक्कीच हे क्रीडांगण बिझी राहिलं या हंगामामध्ये, ह्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर. गोलंदाज या राज, हो इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला पाडल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तिथून मात्र येत आहेत आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना देखील तितकीच चांगली आपण पाहतोय, कारण की सातत्याने इथून चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण पाहिला तर 27 बनल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आता राज कमबॅक करतो, एक धाव अंकित केली आहे. 28 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. ओ फटका दमदार आहे, प्रॉपर कनेक्शन झालाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड डिस्पॅच, शेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. आमदार चषक षटकार. षटकार येतोय सध्याच्या घडीला. चांगली फटकेबाजी करतो मताच्या आतमध्ये कल्पेश देखील. ओ आणखी एक धमाका, परंतु आता मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षकाला आणि षटकाराचं प्रत्युत्तर या विकेट्सने पाहायला मिळालं. फलंदाज बाद कल्पेश माघारी परततोय. फलकावरती आता मात्र आपण पाहिली तर 34 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 34 धावा फलकावरती पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. राजला आपण पाहतोय चांगले गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती बाहू इथे मात्र दाखल झालाय. फुल टॉस चेंडू आहे, त्याला इथे मात्र फक्त दिशा दिली आहे आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार फटका, चौकार. चौकार येतो आणि धाव संख्या 38 आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुनश्च इथे हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय.
38-38 जाबा धावफलकावरती आता जोडल्या जात आहेत. जाबा धावफलकावरती. हो, हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. असं वाटलं होते की सूर्याची किरणे त्यांच्या डोल्यावरती रिफ्लेक्ट झाले असावीत आणि त्या अनुषंगाने ते हातवारे देखील करत होते, परंतु तत्पूर्वी या दोन धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र सन्मानजनक स्कोर 3 षटकांच्या अखेरीस 40 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स पदाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल खातिवली. संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. वेळंत असेल दोन्ही संघाला. पहिला सामना जिंकला होता मड संघाने, दुसरा सामना जिंकला होता शेई संघाने. तर पुढील मॅच विनर विनर असे असेल तर शेई संघाचे संघनायक आणि मड संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 40 धावा आहेत आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये अमित वरती ही जबाबदारी दाखवली आहे. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. मॅच ऑन करायच्या. शुभम स्ट्राईक एंडला 40 धावा धावफलकावरती. बारा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूंच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघ सज्ज असतील. शेई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मड संघ. ओ, लेन खेचली आहे. पावलांचा वापर केला होता, परंतु अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केला आणि इथे मात्र हा चेंडू येतोय निर्धाव. या षटकामध्ये अमितला आपण पाहतोय, कारण की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 40 धावा जरूर बनल्या होत्या. आता कमबॅक केला जातोय. गोलंदाज अमितच्या वतीनं चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकला. ओ, आणखी एक रायझिंग अँड सरप्राइझिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. सातत्याने आपण विचार केला तर ऑफ स्टिकच्या बाहेर अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच करतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. हो, चांगली गोलंदाजी. बॅक टू द बॉलर इथे मात्र खेळून काढलाय. परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि अमित सध्याच्या घडीला इथे मात्र बॅटर्सला रीड करून गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे. धावा बनल्या होत्या सुरुवातीच्या 3 षटकामध्ये, परंतु या 4थ्या षटकामध्ये अमितने धावावरती ब्रेक लावलाय. मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला बॅटर आता मात्र भाऊ सज्ज. ओ, फटका दमदार आहे. भाऊने आल्या आल्या इथे मात्र कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. बिग षटकार. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता 47 वरती जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड. हो, आता मात्र चेक करावं लागेल. लाईन मधून आता मात्र भरकटतोय गोलंदाज. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. मयूरजी मार्के सर असतील पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमची वर्मा सर असतील. या पंचाने देखील ही स्पर्धा नक्कीच अचूक पद्धतीने
सांभाळली आहे. बॅक टू द बॉलर. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक इथे मात्र खेचला. असं वाटलं होतं की फटका इथे बॉलरच्या मागच्या बाजूला मारतील, परंतु लेंथ इथे खेचली गोलंदाजाने त्याच्यावरती डीपमध्ये मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकलं. हा येतोय चौकार. अर्थातच आमचे बाबू खाडे यांचं आगमन आपण पाहतोय, कारण की सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पाहत असतो. आणि इथे मात्र फटका दमदार आहे. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम. षटकार. चौकार आणि त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर दोन्ही चेंडू निर्धाव फेकले होते. त्याच्यानंतर मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि एक चौकार एक षटकाराला धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजेच 58 धावा धावफलकावरती. आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी जीजी स्पोर्ट्स मड आणि त्यांच्या अगेन्स्ट शी संघ आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस करणार आहोत. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहा. टीम शेई आणि त्यांच्या अगेन्स्ट जीजी स्पोर्ट्स मड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज दिनेश वरती ही जबाबदारी असेल. दिनेशला आपण पाहतोय आणि दिनेशचा पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपाने इथे वाईड आला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एकदा वाईडसाठी रिव्ह्यू नसेल या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. वेस्ट ऑफ वाईड्स आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू इथे आयोजकाने तुम्हाला दिला, परंतु वाईडसाठी रिव्ह्यू नसेल. दिनेशला आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये. इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. लेन खेचली होती, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकच घेतली आय थिंक सो, कारण की शुभम आता स्वतःवरती विश्वास दाखवते. स्ट्राईक आता मात्र तो भाऊला देतो, कारण की त्याच्या पाठमधून एक चौकार एक षटकार आपण पाहायला होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तोच आत्मविश्वास आता मात्र भाऊने स्वतःवरती दाखवला, कारण की मागील षटकाच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याने एक्झिक्यूट केले होते आणि सध्याच्या घडीला स्ट्राईक त्याच्याकडे. ओहो, इथे मात्र गतीने बीट करण्याच्या नादात अतिरिक्त आपण उचली पाहिली आणि त्याच्यावरती पंचांनी नो घोषित केला. बीमर चेंडू. एकच जावेल. 901 धाव धावफलकावरती अंकित होईल. आता मात्र एबीपी माझाची टॅगलाईन उडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट वरती पलटवार केला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आले, झेल देखील टिपला, परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या अतिरिक्त वेगाने पुढे जात असताना 63 धावा. या स्पर्धेमध्ये 100 धावांशी देखील आक्रमक खेळी झालेली आहे. नक्कीच आपण पाहिला तर 100 धावा फार कमी वेळा होत असतात अनेक स्पर्धांमध्ये, आणि तो कारनामा केला होता कॅन्डीने, जे आसनगावचे खेळाडू आहेत. हॅट्रिक देखील 7 झालेत. विकेट हॅट्रिक देखील आपण 7 विकेट्स हॅट्रिक आतापर्यंत झालेत या स्पर्धेमध्ये. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. हो, डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु पाहावं लागेल काय घडलं. याच तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे सर. नॉट आउटचे सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचते, परंतु टी व्ही अंपायर्सची मदत घेतली जाईल. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर
फायदा आपण घेऊयात. बीके स्पोर्ट्स लाईव्ह आहे. दूध का दूध पाणी. पाहूया आता मात्र इथे काय घडलंय काय नक्की. मधाच्या आतमध्ये जर कॅमेऱ्यामध्ये जर हे चित्र कव्हर झालं असेल तर मग योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. अन्यथा ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय तुम्हाला ग्राह्य मानावा लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नॉट आउट असेल. येस, सॉफ्ट सिग्नल देखील नॉट आउट होता बॅटर से. आणि इथे मात्र ही एक धावफलकावरती जोडली जाईल. ओ फुलटॉस चेंडू आहे. त्याच्यावरती बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और तमाशा देख. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट. बॉडी लाईनच्या बाहेर. आमदार चषकाचा थरार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 70 या आकड्यावरती. 70 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि सध्याच्या घडीला आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि टॉससाठी सज्ज राहायचंय टीम शी. आणि त्यांच्या अगेन्स्ट जीजी स्पोर्ट्स मड संघ. आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस देखील करणार आहोत. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय. वाईडिश लॉंग ऑन. बॉडी लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. आणि चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती 74. 74 धावा. आणि जिंकण्यासाठी आता मात्र इथून बनवाव्या लागतील तब्बल 75 धावा. ते म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरच्या या संघाला आता मात्र 75 धावा बनवाव्या लागतील. आणि आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र आपण टॉस करणार आहोत पुढील दोन्ही संघादरम्यान. एका बाजूला जीजी स्पोर्ट्स मड आणि दुसऱ्या बाजूला शेई संघाचे संगणक उपस्थित होतात. मड संघाचे संगणक आपण देखील आपण टॉस करणार आहोत. विवेकजी खाडे अर्थातच आमचे बाबू खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. पुढील मॅच शी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत टीम शेई आणि त्यांच्या अगेन्स्ट मड. आणि सामना 4 षटकांचा असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. टीम शेई आणि टीम मडच्या दरम्यान आपण टॉस करतोय. 4 षटकांची मॅच आहे. या गोष्टीची नोंद घ्या. दोन्ही संघांनी सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. आणि बाबू खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलाय. आणि टॉस जिंकला टीम शेईने आणि प्रथमतः स्वीकारलाय फलंदाजी. 4 षटकांची मॅच आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. कारण की दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सामने प्रत्येकी 4 षटकांच्या असतील. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हे सामना अमोलजी कथोरे नक्कीच दादांच्या आमच्याकडे सूचना येते. शेई संघ सामना 5 षटकांचा असेल. मड संघ या गोष्टीची देखील नोंद घ्या. कारण की आज एक सामना कमी आहे. त्या अनुषंगाने 5 षटकांचा पुढील देखील सामना असेल.
शेई आणि मड अशी लढत असेल. त्याच्यानंतरचा सामना या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट चला मॅचला आपण सुरुवात करूयात आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्यात. 75 धाव्यांची आवश्यकता असेल ती म्हणजेच टीम अंबार्जेला. येस मॅचला आपण सुरुवात करतोय आणि 5 षटकांची पुढील देखील मॅच असेल या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गणेश आणि रुपेश. येस पंचांना विनंती असेल मॅच 1च मिनिट आपण पंचांना रेस्ट दिली जाईल. आमचे ऑफिशियल पंच आपण या आपल्यासाठी रेस्ट असेल. आपण जेवण करून घ्या. आयोजकांची सूचना आहे आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला नेक्स्ट मॅचला आपण जायचे. पंचांची देखील विनंती असेल कारण की सामना देखील महत्वाचा आहे. शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. समोर रुपेश असेल. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 75 75 धावा बनवायच्या आहेत. गणेश आणि रुपेश ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती आगास. वार पे वार पलटवार चौकार. गोलंदाज तयार होतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू. त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केली आहे. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. चांगली बॅटिंग सुरू आहे मधाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या धावफलकावरती 8. असं वाटतं की क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली. तिथे मात्र झेड घेण्याच्या प्रयत्नात चौकार देखील आला आणि सध्याच्या घडीला रुपेशच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार येतोय. चांगली इनिंग साकारावी लागेल. चांगलं बॅटल देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि सध्याच्या घडीला मेजरवरती इथे मात्र विकेट्स घेण्याचा प्रयत्न होतोय. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होत आहे कारण की समोरच्या संघाला देखील माहीत आहे तितक्याच ताकदीचा खिलाडू. आता मात्र ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येतात आणि एक धाव इथे मात्र एकटवली जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल धावफलकावरती घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती 9 वरती जाऊन पोहोचते. बनवायच्यात 75 जिंकण्यासाठी. चांगली स्पर्धा आपण पाहतोय.
आणि उद्या ग्रामीण संघर्ष फायनल असा असतील, मेगा फिनाले असेल आणि परवा तालुका हाफची स्पर्धा असेल, तो देखील एक दिवसाचा बाकी शो आपण पाहणार आहोत. एकूण 8 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. तालुका हाफ आणि आकर्षक करंडक आपण पाहतोय. सुंदर आणि ब्युटिफुल अशा ट्रॉफीज, आमदार चषका अशा आपण पाहतोय. आणि उद्या कुठला संघ इथे मात्र चॅम्पियन संघ ठरेल ग्रामीण हाफमधून, आणि हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र चेक केलं जाईल. पंचांनी बीमर घोषित केला. यस, वेस्ट ऑफ हाईट आपण पाहिली, त्या अनुषंगाने No+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धाबेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 वरती जाऊन पोहोचते. डबल डिजिट अर्थातच 11 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा आता मात्र हा चेंडू असेल. आता संदीप पुनश्य असेल बॅटर रुपेशकडे. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 चौकार देखील आले होते. लेन खेचली आडव्या बाटण्या ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला सज्ज असतील. एक साव मिळेल. फ्रीडचा चेंडू त्याच्यावरती फारसं नक्कीच या ठिकाणी मात्र चांगलं कार्य करता आलं नाहीये. पॅटर रुपेशला एक साव मिळाली आहे आणि आता गणेशकडे स्ट्राईक असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अंबारशेच्या वतीनं 12 धावा धावफलकावरती. हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतील, तत्पूर्वी एक साव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. शुभमची देखील बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्याच्यानंतर मात्र कमबॅक पूर्णपणे केलाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिस टायमिंग आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकाने चुकी केली मी तर म्हणेन, कारण की झेल घेणं गरजेचं होतं. साधा सोपा झेल होता आणि तत्पूर्वी इथे या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. साधा सोपा झेल होता. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झाला, झेल ड्रॉप झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरशे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा आहेत आणि आता जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच उर्वरित 24 चेंडू आणि 24 मध्ये 60 धावेंची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गणेशला आता मात्र नक्कीच इथे मात्र आमंत्रित केले. 24 मध्ये 60 बनवा यशात 15.00च्या सरासरीनं आता इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. 15 धावा जरूर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि 15ची सरासरी इथून मात्र कायम ठेवावी लागेल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अंबारशेला. परंतु समोर आज बॅटर गणेशला आपण पाहतोय. गणेशकडे क्षमता मोठे फटके मारण्याची, परंतु समोर देखील आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवळी संघ आहे. बऱ्याचदा हे संघ एकमेकांच्या समवेत खेळले देखील असावेत आणि त्या अनुषंगाने एकमेकांचा गेम प्लॅन दोन्ही संघांना माहीत आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण की वेळ निर्धारित दिला तुम्हाला. 20 मिनिटांचा अवधी असेल सुरुवातीच्या 4 षटकांसाठी. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू आणि त्याच्यावरती भव्य स्वागत केले आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असला मधाच्या आतमध्ये हा येतो दमदार स्ट्रोक. षटकार दमदार स्ट्रोक आपण पाहतोय गणेशच्या बाट मधून. गणेश अगेन्स्ट गणेश होते. अजून एक किशोरचं येणं बाकी असेल आणि नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरशेच्या वतीनं.
तसं दुसरे षटक सुरुवात अनुषंगाने नवीनच बॉल तुम्हाला दिला जाईल, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकाराला धावसंख्या धावफलकावरती 21-21 वरती जाऊन पोहोचली आहे. दुपारचं सत्र आहे आणि रखरखत्या अशा ह्या उन्हामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. आमदार चषक 20-25चा हा थरार आहे आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, हा देखील चांगला स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी इथून मात्र गाठणार नाहीये. फलंदाज होते बाद. पहिला धक्का मधाच्या आतमध्ये टीम अंबारशेला, फलंदाज गणेश बाद. नवीन बाटर मधाच्या आतमध्ये आता मात्र इलाट नंबर 3 वरती किशोरला आपण पाहतोय. किशोर वरती ही जबाबदारी असेल. 21 धाबा धावफलकावरती अंकित झाला. सध्याच्या घडीला चांगला इथे मात्र कमबॅक केला जातोय. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवळीच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती 21-21 धाव आहेत. किशोरकडे स्ट्राईक असेल. ज्याने अनेक सामने टीम अंबारशेला जिंकून दिलेत आणि आता मात्र ही विकेट देखील तितकीच महत्वाची असेल. परंतु समोर गणेशने देखील कमबॅक केला. ओ स्वीच केलाय, क्या बात आहे. स्वीच हिट, प्रॉपर हिट आणि त्याच्यावरती हा चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता 25 वरती जाऊन पोहोचते. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 50 धावा. ओ पुढच्या फुल टॉशेंडो, त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. मधाच्या आतमध्ये किशोरच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार येतो. मी आधी देखील म्हटलं होतं की नक्कीच टेम्परामेंट आहे, स्वतःकडे कौशल्य, आणि ते कौशल्य आता मात्र इथे या मॅचमध्ये दाखवत असताना आज बॅटर किशोरला आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण की बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. डगआउट थोडंसं शांत राहिलं तर बरं होईल, कारण की आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. ग्रामीण क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेत, या गोष्टीचे देखील आपण नोंद घेणं गरजेचं आहे. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि तत्पूर्वी धाव घेतली जात नाहीये. किशोर देखील स्वतःवरती विश्वास दाखवतोय, कारण की त्याला देखील माहीत आहे इथे मात्र स्ट्राईक त्याच्याकडे घेणं देखील गरजेचं आहे. परंतु समोर रुपेशचा जर विचार केला तर रुपेशच्या बॅटमधून देखील बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि सध्याच्या घडीला किशोरच्या बॅटमधून देखील बॅक टू बॅक 2 चौकार आले. अंतिम चेंडू या षटकातील आणि त्या अनुषंगाने स्ट्राईकला ॲज अ बॅटर किशोर. ओ कमालीची गोलंदाजी, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू फेकलेत मधाच्या आतमध्ये गोलंदाज गणेशने. आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता.
चौथं षटक आहे, यस तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जयेशला आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 14 बनल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 मध्ये बनवायचे आहेत. 46 धाबा, 18 चेंडू 46 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेशला आपण पाहतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि त्याच्यावरती फ्लिक केला, बॉटम हँडचा चांगला वापर केला, परंतु डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक सातत्याने स्वतःवरती ठेवत असताना किशोरला आपण पाहतोय. 2 चौकार जरूर आलेत, परंतु इथून मात्र संघाला विजयाची दिशा देखील दाखवून द्यावी लागेल, कारण की समोर आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवडी संघाच्या वतीनं गोलंदाजी देखील तितकीच भरदार पाहायला मिळते. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला गेला आहे. तर तुम्ही GCA मध्ये गेलात, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडीचं, तर तिथे तुम्हाला लगेचच पॅनल्टी देखील दिली जाईल, कारण की टायमर तिथे आमच्या स्कोररच्या माध्यमातून सेट असतो, परंतु इथे तुम्हाला जरूर निर्धारित वेळ दिला. ओ इथे मात्र आपटलेला चेंडू, त्याच्यावरती पलटवार केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला आणि मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा दमदार चौकार. लेन खेचली होती गोलंदाजाने. अगदी आपण विचार केला तर किशोरसाठी, आणि अशा पद्धतीची गोलंदाजी जर तुम्ही केली तर त्याच्यावरती मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकाची व्यवस्था आता मात्र चेंज होते. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सज्ज असतील. ओ क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. सौरव गांगुली यांची आठवण करून देणारा डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार. येस, गोलंदाजाच्या शैलीवरती इथे आक्षेप नोंदवला. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 38, 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मागील चेंडू शैलीवरती गोलंदाजाचा आक्षेप नोंदवलाय जरूर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच तिथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा. अजून 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. समोर किशोर आहे. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल, ते म्हणजे तब्बल 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जयेशवरती पलटवार केला जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार, तदनंतर एक षटकार आला. आता इथून कमबॅक करावा लागेल, कारण की आता धावांचा आलेख देखील उंचच उंच जातोय. धावा थांबवणं गरजेचं आहे. जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं, आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवडीला कमबॅक करावा लागेल. जयेशला इथे मात्र एक ब्रेक थ्रू द्यावा लागेल, विकेट देखील घ्यावी लागेल. परंतु समोर ॲज अ बॅटर किशोर चांगली फटकेबाजी करतोय. हो, परफेक्टली यॉर्कर, क्या बात आहे, जकडून ठेवलं. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल जयेशचं, कारण की इथे मात्र आपल्या पेठाऱ्यातून ब्रह्मास्त्र काढलं आणि यॉर्कर लेन तर चेंडू फेकला. त्याच्यावरती कुठलीही धाव आली नाहीये. सध्याच्या घडीला 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम चेंडू आहे या षटकातील. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग, आणखी एक डॉट.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मागील षटकामध्ये देखील किशोरने बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले होते, हाताळले होते त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजांनी. आता देखील त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज जयेशने 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 12 मध्ये 31 बनवायच्यात. कुठला संघ आता मात्र पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 31 धाबा आता इथून मात्र बनवायच्यात. 44 धाबा धावफलकावरती जोडल्यात आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुभम वरती विश्वास दाखवला. विश्वासाला सार्थ ठरू मधाच्या आतमध्ये गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. 12 मध्ये 31 बनवायच्यात. समोर ॲज अ बॅटर रुपेशकडे स्ट्राईक असेल. 15.50 ची सरासरी प्रति षटकामध्ये इथून मात्र घ्यावी लागेल. 12 मध्ये 31 गोलंदाज तयार. शुभम ऑन द मार्क. त्याच्या समोर ॲज अ बॅटर रुपेश सज्ज आहे. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. आता मात्र जिंकण्याचं समीकरण येऊन पोचले. 27 धाबा बनवायच्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये 27 बनवायच्यात. 12 मध्ये 31 बनवायच्या होत्या. इथे क्षेत्ररक्षकांची थोडीशी खराब कामगिरी राहिली, त्याच्यावरती चौकार आला. परंतु त्याच्यानंतर हा चेंडू इथे मात्र डॉट फेकला जातोय. कमबॅक कमालीची गोलंदाजी. चांगला खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत आणि जिंकण्याचं समीकरण 10 चेंडू आणि 27 धावा इथून बनवाव्या लागतील. सोडून दिलाय, परंतु हा चेंडू देखील येतोय डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती चुकी क्षेत्ररक्षकाने केली होती. गोलंदाजा त्याचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता, परंतु कौतुक करावं लागेल शुभमचं. गोलंदाजी चांगली करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. आता कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर इथे खराब चेंडू हाताळलाय. ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नऊ चेंडू आणि आता 26 धावा बनवायच्यात. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली गेली आहे. 9 मध्ये 26 बनवायच्यात. समोर आज बॅटर रुपेश सज्ज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुभम पुनश्च सज्ज होतोय. दोन्ही बॅटर्स मध्ये आता मात्र नक्कीच बॅट एक्सचेंज देखील झाली आहे. आता कारनामा करावा लागेल, कारण की सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू देखील फेकले आहेत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा इथे बॅटची लिडिंग एज होती. धावाची संधी होती आणि इथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. डायरेक्ट हिट जर लागला असता तर किशोरला माघारी परतावं लागलं असतं आणि जर ही विकेट्स आली असती तर सामन्यावरती वर्चस्व निर्माण झालं असतं. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवलीचा फेकी ॲक्युरेट होती, परंतु तिथे नक्कीच आपण पाहिलं तर किशोरने देखील धीर सोडला होता. तो पॉपिंग क्रीजच्या दिशेने धावला देखील नव्हता आणि एक धावफलकावरती आणि धावसंख्या 50 कंप्लीट. 50 धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 25 बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 8. हे 2 चेंडू निर्णायक असतील गोलंदाज शुभमचे. फुल टॉस चेंडू. त्याच्यावरती हा पलटवार पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार आणि पंचांनी इथे मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. अंपायर्स कॉल असेल वेस्ट ऑफ हाईट साठी इथे मात्र चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा षटकार आला आणि षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा. आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 मध्ये आता धावा वाढवायच्या आहेत 19. हा चेंडू निर्णायक अंतिम चेंडू या षटकातील. दडपण इथे मात्र गोलंदाजावरती जरूर पाहायला मिळालं. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले, स्लाइस केले आणि आय थिंक एकच धाव इथून घेतली जाईल. दुसरी धाव झाली असती परंतु किशोर अंतिम षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. एकच धाव मिळेल आणि आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 18 धावा. 6 मध्ये 3 मोठे फटके, 6 मध्ये 18. पुढील मॅच साठी सज्ज राहायचं आहे शेळी संघ आणि मड संघ. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावींची आवश्यकता असेल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज कल्पेश वरती विश्वास दाखवला. 6 मध्ये 18 बनवायच्यात. कल्पेश येतोय आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर ॲज अ बॅटर किशोरला आपण पाहतोय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सहा चेंडू 18 धाबींची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीपमध्ये मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑनला आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. आणि पहिला चेंडू शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती पुल केलाय. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. नक्कीच लेफ्ट हँड बॅटरला जर तुम्ही असे शॉर्ट लेंथ चेंडू हाताळले, हाफ पिच चेंडू हाताळले त्याच्यावरती जरूर असे फटके पाहायला मिळतील आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मधाच्या आतमध्ये तुम्ही देखील पाहिलं. हा षटकार आला आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 12 धावेंची आवश्यकता. किशोर आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी साकारतोय आणि जबाबदारीनं मधाच्या आतमध्ये खेळतोय. 12 चेंडूमध्ये 35 धावा त्याने वैयक्तिक जोडल्यात. आता 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये 12 धावेंची आवश्यकता. ओहो, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु शॉट थर्डच्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आय थिंक अशी होते अगदी आपण पाहिलं तर शॉट थर्डला आणि तिथे मात्र हा चेंडू त्याने अडवला. 4 मध्ये 12 अजूनही बनवायच्या. क्षेत्ररक्षक तिथे होते. पुणेच्या चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. फेकी देखील ॲक्युरेट आहे आणि तत्पूर्वी पाहावं लागेल इथे मात्र थांबवलं गेलंय किशोरला. आता 3 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला, लेन खेचली, त्याच्यावरती षटकार आला. तदनंतर डॉट चेंडू आला, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि पुणेच्या आता मात्र इथे 1 धाव घेण्याचा नक्कीच मनसुबा आखला. दुसरी धाव तिथून दिली नाही आहे कारण की फेकी देखील ॲक्युरेट राहिली आहे आणि आता सध्याच्या घडीला 3 चेंडू आणि 3 मध्ये 11 धावेंची आवश्यकता. बादशाही संघ आपण इथे मात्र उपस्थित झालात. आपण देखील आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे. टीम बादशाही आपण संपर्क करा आमच्या आयोजकांशी. 3 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. स्ट्राईकला आता रुपेश आहे. हो, स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला.
आणि एकच धाव घेतली. आता 2 मध्ये 10 बनवायच्यात. एक चौकार एक षटकार किंवा दोन्ही षटकार. आता काय घडेल काय बिघडेल, परंतु मोठा फटका इथून येणं गरजेचं आहे. हा चेंडू निर्णायक असेल या सामन्यातील. षटकार किंवा चौकार आला तर सामना बॅलन्स, जर डॉट आला तर इथे वर्चस्व निर्माण होईल आई गावदेवी स्पोर्ट्स खातेवलीचं. परंतु आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावींची आवश्यकता. चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज कल्पेशची. 2 चेंडू 10 धाबा. गोलंदाज तयार. स्ट्राईकला यायचं बॅटर किशोर. ओ लेन खेचली, खराब चेंडू आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या आवाक्याच्या दूर. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. षटकार. आता सामन्यामध्ये पलटवार केला. लेन खेचली पुणेच्या गोलंदाजाने आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा किशोरने घेतलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा षटकार आला. आता 1 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. क्या बात आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामन्यामध्ये आतमध्ये. 1 मध्ये 4 बनवायचे आहेत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. आता क्षेत्ररक्षणाची व्यवस्था पुणेच्या बदलली जाते. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण की चौकार मारायचा आहे. त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाची व्यवस्था चेंज झाली आहे. 1 मध्ये 4. ओ फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे येतात. हो क्षेत्ररक्षक खराब झालाय. दुसरी धाव घेतली आहे आणि इथे मात्र 2च धावा मिळतील आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवलीनं. चांगला प्रयत्न राहिला इथे मात्र टीम अंबरचेचा. हार्ड लक टफ लक टीम अंबरचे. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट. ह्याच्याने नक्कीच चांगली गोलंदाजी देखील केली, चांगली फलंदाजी केली. 32 धावा बनवल्या. शुभम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ